पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अनुसंधान। अनुसंधानाचं महत्त्व काय आणि अनुसंधान न तुटू देणं यासाठी काय करावं लागेल, तर यासाठी अत्यंत चिकाटीचा अभ्यास करावा लागेल। आता शरीराचे व्यापार जरी बाहेर चालू झाले तरी अनुसंधान तुटणार नाही, एवढं अभ्यासाने आपल्याला पूर्ण करावं लागेल। असा जो करतो साधक त्याचं अनुसंधान पूर्णतेला टिकलेलं असतं। गहार फिरे आकाशी चित्त तिजे पिलापाशी। गहारीने शरीर व्यापार अनेक केले तरी तिला पिलाचे अनुसंधान असते। मुख्य अनुसंधान कशाचे आहे हे पाहून वरवर होणारे क्रियेचे महत्त्व मानले जात नाही। त्याप्रमाणे अनुसंधानात राहून जरी शरीर व्यापार झाले तरी तो व्यापार करविणारी कल्पना मिथ्यारूप असून समाधीचा अखंडपणा कायम राहतो असे सिद्ध झाले। मागच्या विषयाला धरून त्याने आता सांगितलं की जसं घार आकाशात फिरते पण तिचं जे पिल्लू आहे तिकडं तिचं लक्ष असतं, तसं हा अनुसंधान धारण करणारा शरीराचे कोणतेही कशाही प्रकारचे व्यापार झाले म्हणजे कर्मेंद्रियाचे हो किंवा ज्ञानेंद्रियाचे हो, तरीसुद्धा या व्यापाराकडं ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पनेनं तो व्यापार होतो, पण ह्या कल्पना आणि मी करत असलेला व्यापार हे मिथ्यारूप आहे असं ज्याच्या ठिकाणी काय आहे अखंड राहतं। म्हणजे जसं माऊली सांगतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार, हे त्याच्या ठिकाणी काय आहे की स्मरणातला भाग आहे। कारण हे लटिके म्हणून बाहेरचं करायचं सोडून दिलं नाही, करणं हे चालतंच। जसं नाटकामध्ये एखादा अभिनय करणारा तो जो कोणी माणूस असतो तो काय करतो, त्या नाटकातलं जसं पात्र असेल त्याची जी भूमिका असेल तसं बोलतो, तसं तो चालतो, त्या प्रकारे आविर्भाव दाखवतो। पण मी कोण आहे हे त्याच्या लक्षात असतं। आणि एवढं नाटक झालं म्हणजे आता काही वेळेला काय होतं की नाटकातले पात्र चांगल्या प्रकारचं जर त्याने भूमिका वटवली तर बक्षीस दिलं जातं। मग ह्याला बक्षीस त्याला बक्षीस, मग त्याला तेच असतं की खालून बक्षीस यावं आणि हे नाटकाच्या निर्मात्यानं माझा पगार द्यावा। मग हे आणि ह्याच्यावर आता काय करायचं आहे घरातलं हे त्याच्या ठिकाणी, मग त्याला मुख्यतः हे नाटक आहे, नाटक असतानाच मिथ्या असतं, ते काही सत्य नाही, हे त्याच्या ठिकाणी आहेच। मी यातला राजा जरी असलो तर मी खरा राजा नाही, मी इथं नाटकापुरता राजा आहे हे त्याच्या लक्षात असतं। तसं हे सगळे व्यवहार म्हणजे मी कोण आहे तर ह्या व्यवहाराचा इथं नेमलेला आहे, माझा ह्याचा कर्तृत्व भाव नाही असं ज्याच्याजवळ होतं त्याची समाधी अखंडपणानं चालते। नववधूवराचे दिवसभर व्यापार चाललेले असते तरी विषय सुखाच्या अनुसंधानात जागृतीचा काल जात असतो, त्यामुळे त्याची विषयाची समाधी उतरत नाही। मुख्य कल्पना विषय ध्यानाची व अवांतर कल्पना शरीर व्यापाराची, त्याप्रमाणे मुख्य कल्पना हे अनुसंधान असून अवांतर कल्पनेने क्षुधातृषादी व्यवहार चाललेले असतात। म्हणजे त्याला विक्षेप महत्त्व
विशेष महत्त्व दिलेले नसते. सर्व महत्त्व अनुसंधानावरच चाललेले असते. या ठिकाणी जो अनुसंधान करता आहे त्या साधकाला अनुसंधान कसं असावं हे सांगण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेतात. जसं नववधूवर हे त्यांच्या ठिकाणी चिंतनात काय असतं तर त्यांचे जे काही आहेत एकांतातल्या गोष्टी त्याचाच विचार राहतो. मग घरातला उद्योग नसतो का तर करतेत, तरीही दिवसभर उद्योग करतानाही मनामध्ये तोच विचार. हे जसं होतच असतं. म्हणजे इथं सांगितलं आहे की तुमचा शरीर व्यापार होऊ द्या आणि अनुसंधान पक्क ठेवा. ही केवढी मोठी कसरत आहे असं आपल्याला वाटेल, कोण्याही साधकाला वाटेल. पण त्यांनी सांगितले होतं का नाही व्यवहारात. व्यवहारातल्या गोष्टीची उदाहरणं 2 आली. वरही त्यांनी दाखवलं, आताही नववधूवरांचं दाखवलं. म्हणजे हे उदाहरणं बाह्य व्यापारात इतक्या काय आहे की समरसतेने झालेली असतात. तसं इथं का होणार नाही आणि होऊ शकेल. कारण का त्याला जे काय आहे की बाह्य सगळ्याच भाग असलेला याच्याविषयी अनुसंधानातलं जे काही ध्येय आहे हे इतकं परिपक्व आहे, इतकं मुख्य आहे की दुसरं काही त्याच्यापुढं नाहीच. मग सगळे सामान्य प्रकार आहेत. मग त्याच्यामुळे त्याला महत्त्व राहिलं नाही. सामान्य हे महत्त्वाचं नसतं, विशेष महत्त्वाचं असतं. आणि विशेष काय आपलं अनुसंधान टिकवणं. कशाकरता टिकवायचं आहे अनुसंधान तर मागं विषय झाला आहे आपल्याला की अनुसंधानानं त्या ध्येयाच्या ठिकाणी एकदा स्पर्श केला किंवा ध्येयाच्या ठिकाणी काही काळ जरी थांबलं तर सुख जागं होते. मग सुखाचा अनुभव आहे, ज्याला सुखाचा अनुभव आहे त्याला आहे. आता माऊलीने सांगितलं आहे मागं ह्याच्यात ती ओवी घेतली की ते तुले आरोचक विषयी घेईल. एकदा का तुमच्या ठिकाणी त्या वृत्तीला ती गोडी लागली की इकडचं काय होत असतं आपोआपच त्याचा विचार बाजल होतो. म्हणजे विषय आता जो कोणी साधक आहे तो कोणतंच काम करत नसेल का, इंद्रियाचं काही व्यवहार नसतील का, पाहणं, ऐकणं, वास घेणं, चाखणं किंवा खाणं सगळं असतं. पण ते व्यवहार गौणते नाहीत. त्याला त्याचं काही वाटत नाही कारण त्याचं लक्ष कुठं गुंतलेलं आहे तिथं. जसा एखादा मुलीचा बाप असतो आणि मुलीच्या लग्नासाठी हुडकतो, लग्नही जमतं आणि आता त्याला पुढची लग्नाची पूर्वतयारी सगळी करायची तर तो सगळं काम करील घरातलं, पण सगळा विचार कुठं असेल ह्या पूर्वतयारीत. जेवायला ताटावर बसला तरीसुद्धा त्याच्या मनात तेच विचार, हे आता करायचं आहे, ते करायचं आहे, मग त्याची यादी करा, ह्याची यादी करा, किती पैसे लागतील, कुठून आणायचेत, सगळंच असा तो घोकत राहतो. म्हणजेच त्याला त्या लग्न पार पाडण्याचं अनुसंधान लागतं. सगळ्या व्यवहारात आपण हे पाहतो आहे. असे अनुभवही असतात. मग अभ्यासात का नको तर अभ्यासात सहज होईल. कधी होईल तर ज्याचं अनुसंधान धारण केलं आहे त्याची गोडी, त्याची आवड आपल्या ठिकाणी असली की अनुसंधान पक्क होईल. आता एक झालं की जिथं अनुसंधान पक्क राहतं, भूक तहान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्याचे व्यवहार जरी झाले तरीसुद्धा त्याला विशेष महत्त्व न देता अनुसंधान टिकलं की ही एक समाधीच आहे. हे अखंड समाधी. समाधीच्याबद्दल ते मागं बोलून गेले की मांडी घालून बसलं आणि केवळ त्याच कालातली समाधी असं नसून अखंड समाधी. आता काही इकडं तिकडं व्यवहार होऊ लागले तरीसुद्धा अनुसंधान टिकलं म्हणजे समाधीचं आहे. पाण्यात बुडी मारून वर आले म्हणजे त्या क्षणी तो कोरडा असू शकत नाही. पाण्याचा ओलेपणा काही काल असू शकतो. त्या ओलेपणाचे चिंतन करण्याची गरज न राहता ओलेपणा आपल्या द्रवत्वानेच त्याला जाणून देतो. त्याप्रमाणे आत्मस्वरूपात बुडी मारून आल्याबरोबर लगेच आत्मसुखकारतेचा लय झाला असे होणार नसून
जागृतीचा काही व्यापार चालू झाल्यावरही टिकून राहील, त्यावेळी ध्यात्याने अनुसंधान धरावे असा आग्रह करावा लागणार नसून त्याची सुखाकरता सुखरूप स्मरण करण्यापेक्षा स्मरण देते. आता परत दाखवलं की काही कसं आहे की हे आपल्या अनुभवातलं आहे. जसं पाण्यात उडी मारली, पोहायला गेला, उडी मारून पोहून बाहेर आला, किंवा घरामध्ये त्याने आंघोळ केली बाथरूममध्ये, तर सगळं झालं तरी काही अंग लगेच कोरडं पडलं नाही, ओलेपणा आहे. आणि अंग ओले हे काही निरखीत बसायची गरज नसती, हे कळूनच येतं की ओलेपणा आहे. आणि तो जो द्रवरूपत आहे, म्हणजे डोक्यावरून टिपके पडतात, मुखावरून हाताचे टिपके, कपडे अंगात असते त्याचे, हे कळतंच की, म्हणजे हा द्रवपणा जाणून येतो. त्याला काय आहे की माझं अंग ओलं आहे हे स्मरण करावं लागत नाही. तसं एकदा आत्मस्वरूपामध्ये बुडी मारली की जे सुख अनुभवाला आले ते सुख नंतर तो त्या बैठकीतून उठून इकडं तिकडचे काही पाहत असला तरी सुखाची जाणीव राहते. सुख अनुभव त्या ठिकाणी असतोच. आणि त्या सुख अनुभवामुळं जागृतीचे काही व्यवहार चालत असले तर हा अनुभव पुसला जात नाही, तो त्या ठिकाणी टिकून राहतो. म्हणजेच आता त्याला त्यांनी सांगितलं की तुम्हाला स्मरण करा असं नाही, स्मरणाचं स्मरण ठेवतं. म्हणजे ज्याचं स्मरण करायला पाहिजे ते स्मरण ह्याचं स्मरण करतं. म्हणजे जे ते कार्य जिथल्या तिथं चालू झालं, काहीही 8 तास न होता. पण हे कधी झालं तर स्वरूपामध्ये बुडी मारल्यावर जे सुखाकारता झाली, त्या सुखानं सगळंच त्याच्या ठिकाणी काय आहे भरून गेलं. तुकोबाराय सांगतात की ब्रह्मरसे भरूनिया गेले अंग, ब्रह्मरसे अंग भरून गेले भरूनी, आदिला तो रंग पालटला. आता एकदा काय ब्रह्मरसानं त्याच्या ठिकाणी वाढ झाली की अगोदर जे काही चालायचं होतं ते सगळंच त्याच्या ठिकाणी बदलत जातं. नंतर अनुसंधान ठेवणे ही कामगिरी आली. भोग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अनुसंधानाची गरज असत नाही. तो संपून वियोगाची जाणीव होईल तेव्हाच अनुसंधानाची चटक लागलेली असेल. आता दोन भाग झाले. एक सुखाकार वृत्ती झाली आणि बाह्य भागाला आली, पण तिचं सुख ओसरलेलं नाही, तोपर्यंत तुमचं अनुसंधान टिकलच. पण किती काळ? जसं पाणी सांडून गेल्यावर ओल राहतेच, पण काही वेळानंतर ते वाळतीच ना. तसं इथलं एकदा अनुसंधान मागं सरकलं की मग आठवणीनं अनुसंधान ठेवायचे. आता ते सहज होत होतं, सहजतेनं चालत होतं. आता मात्र पुन्हा त्याच्या ठिकाणी काय आहे की आपल्याला हेच करायचं आहे, अनुसंधानावर पूर्ण टिकून राहायचं आहे. हे त्याला काय करावं लागेल की आठवणीत आणावं लागेल, म्हणजे स्मरणात ठेवावं लागेल. ही त्याची गरज आहे. आता दाखवलं की अगोदर आपण इतकं काही नव्हतं पाहत. याचं कारण अनुसंधान परमात्मा स्वरूपाशी जे एकरूप झालं तेव्हा अनुसंधान त्यात एक झाल्यावर तिथं काहीच नव्हतं. पण त्याच्यापासून दूर झालो की मग आहे. म्हणजे जेव्हा वियोग होतो त्या वियोगाची जाणीव झाली की अनुसंधान टिकवलं पाहिजे. अनुसंधान टिकवणं म्हणजे काय आहे? आता नेहमी पाहतो आपण की अधिष्ठानाकडे लक्ष ठेवणं. आता इथं काय आहे, काही वेळेला आपल्याला स्पष्ट होतं. भगवद्गीतेनं सुद्धा कितीतरी जागी सांगून दिले की तुम्ही जे जे काही करता त्याला आश्रय कोणाचा आहे, कोणाच्या आधारावर करताय. मग आता हे जर आपल्या ठिकाणी पक्कं राहिलं तर आश्रय म्हणजे त्या अधिष्ठानाचं आठवण राहिली का नाही. शरीर कोणाच्या सत्तेत चालतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी कोणाच्या सत्तेत चालतात. कोणत्याही इंद्रियाला, कोणत्याही कर्मेंद्रियाला स्वतःचं काहीच सत्य नाही. त्याला हे ज्ञान पुरवठा झाला तरच डोळे पाहतील, कान ऐकतील. हे ज्ञानाची संगती झाल्यावर
दृष्टिवृत्ती नुसतीच आहे, पण ज्ञानसंगती झाल्यानंतर त्याला दृष्टी आली म्हणायचं, मग कान आहे. हे ज्याला परोक्ष ज्ञानाने कळलं आहे, ज्याला अपरोक्षानं अनुभव आला आहे, तो काय त्याला सहजच कळेल की त्याला सांगावं लागत नाही की तुझे डोळे कोणामुळं पाहतेत. त्याला माहिती आहे की हे सगळी आत्मसत्ताच आहे. आणि अशा विचारात जो असतो त्याला अनुसंधान टिकवणं सोपं जात असतं. माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निशेख, मद्याची चोख या नाव. आता ह्याच्याकरता काय आहे की हे 9व्या अध्यायातली ओवी आली. तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आणि त्याच्या पुढं आलं माझेनी अनुसंधाने देख. कशामुळं दाखवलं तर मन म्हणजेच कल्पना आहे. हे कल्पनारूप मन सतत कल्पना पुढं आपल्या पुढं आणून त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. मनाने कल्पना आमच्या पुढं उभा केली म्हणजे काय केलं, मी आहे बरं का, बघा माझ्याकडं, असं दाखवलं. आता तेच मन ईश्वरूप कधी होईल तर त्याला उघड आहे की या मनाला कल्पना बाहेर काढण्याकरता स्वतःची सत्ताच नाही. त्याला ज्ञानाची संगती झाल्याशिवाय मन बाहेर कसं निघल, कल्पनारूप कसं होईल. मग परमात्म सत्तेनं मनाने कल्पना काढली तेव्हा ही कल्पना काढणारं जे आहे ते मन या सत्तेवर आहे असं जेव्हा होतं तेव्हा त्या मनाला आपल्याला माहिती आहे की या व्यवहारामध्ये सुद्धा थोडीफार जरी कोणी आपल्याला मदत केली, आपली गरज भागवली, तर आपण त्याचे उपकार जाणत असतो. त्याने आपल्यावर उपकार केले, मग मन नाही का म्हणणार ह्याने आपल्यावर उपकार केलेत, ह्याने आपल्याला सत्ता दिली. हे कधी झालं, आम्ही परोक्ष ज्ञानानं परिपक्व झाल्यावर. सगळं शरीर आणि शरीरातले प्रत्येक घटक हे परमात्म सत्तेनंच चालतात. असं झाल्यावर मनाचं मन पण हे परमात्म सत्तेच आहे. आता ते मन कुठं झालं, परमात्मरूप झालं. तू मन हे मीच करी, असं करायला लागलं. हे करण्याकरता सहज होत नाही, 8 तास आहेत. 8 तासाने एकदा झालं पक्क की पुढं होईल. आणि मग एकदा मनाच्या ठिकाणी आत्मरूपच राहिलं तर माझेनी अनुसंधाने देख. आता मनानं कोणती कल्पना काढली तर अनुसंधान परमात्म्याचंच, म्हणजे त्याच्यामुळं काय आहे की परमात्म स्वरूपाचं अनुसंधान आहे. तिथं काय आहे की जरी कर्म बाहेर पडायला लागलं तरी हे कर्म करण्याकरता हे काय आहे, हे सत्ता प्रेरक आहे आणि सत्ता आपल्याकडून करून घेते. मग करून घेते म्हणल्यानंतर अनुसंधान पक्क राहील, कारण सत्तेने हे करून घ्यायचं ठरवलं आहे. कर्म तर पुढे. मग कर्म एखादा माणूस आहे आणि त्याने एखादा माणूस काय मजुरीने लावला, मग रस्त्याने जाणारे म्हणतात काय करतो रे, काही नाही म्हणलं, इथं वाफ्यात पाणी सोडतोय, हे धानाला पाणी देतोय. कशाला देतो, कशा सोडतो, तुला काय करायचं आहे, आम्हाला मालकाने सांगितलं आणि काय करायचं काय. मग तो जसा मालकाने सांगितलं हे काम करतोय, रस्त्याने जाणाराने हो किंवा नाही म्हणणारा त्याला काय नाही, मालक सांगतोय, म्हणजे काम करतोय पण कोणाच्या अधिकारात, तो त्या मालकाच्या अधिकारात. तसं ह्या मनाचं सगळं आपल्या लक्षात येईल की हे कोणाच्या अधिकारात काम करतं आहे. तेव्हा अनुसंधान पक्क राहिलं आणि मग मद्याजी चोख या नाव. आता जे काही होईल ते सगळं माझ्यासाठी होईल, म्हणजे मीच करायला लावलं आणि माझ्यासाठीच करतोय असं जे काही ह्याच्यामध्ये आलं आहे ना 12व्या अध्यायात, मत्पराहा, जे कर्म करतात ते माझ्यासाठी करतोय. हे सगळी कर्म माझ्यासाठी करतोय असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा ते कर्म करणारा तू उरणारच नाही. करायला सांगितलं भगवंताने, अर्पण केलं कोणाला, भगवंतालाच. मग हे जर झालं तर कर्म होऊनही अनुसंधान टिकतं, हे पाहिलं. आता संकल्प का म्हटलं तर मनाच्या ठिकाणी संकल्प करणं हा धर्म आहे आणि ते संकल्प आपण धारण करणारे असतो. त्या संकल्पाला आपण अस्तित्व देतो आणि ते संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण हे संकल्प परमात्म्याने दिलेत असं जर वाटलं तर त्या संकल्पाला संकल्प नाहीच,
मग काय म्हणायचं, तर ही सेवा म्हणून करतोय. मग सेवा म्हणून चाललं की संकल्प संपले. संकल्प जाळण्याचे काम अनुसंधानाचे आहे. निसंकल्प स्थिती ही भोगाची आहे. संकल्पापासून सर्व सृष्टी रचना, कर्म, कर्मभोग, संसार याचे अस्तित्व आहे. जेथे संकल्पच नाही पण शून्यही नाही, उलट परमात्म स्वरूपाचा भोग आहे, त्या ठिकाणी समाधीच आहे. आता संकल्प रहित अवस्था कशी असते ते पाहतोय आपण. एरवी काय आहे की दाखवलं त्यांनी की सगळी सृष्टी रचना, सृष्टी निर्मितीसुद्धा संकल्पापासून झाली. 13व्या अध्यायात ऋषींचे सगळे जे काही मतं चालली, चर्चा होऊ लागल्या, तेव्हा कोणाकोणापासून हे झालं त्याची त्याच्यामध्ये यादी सुरू झाली. त्या संकल्पाचं एक नाव आहे की हे सगळं जगत कोणी निर्माण केलं, तर संकल्पानं. कोणाचा संकल्प, तर परमात्म्याच्या ठिकाणी संकल्प उभा राहिला, त्यामुळे हे सगळी सृष्टी निर्माण झाली. मग तेवढंच झालं का, तर सतत होतं आहे. कर्म कुठून येतं, संकल्पातून. कर्म परिपूर्ण किंवा कर्म पूर्ण झाल्यावर कर्म भोग कोणाकडून होतो, संकल्पापासून. म्हणजे सगळं संकल्पाचंच आहे. पण त्या संकल्पाची शून्य अवस्था जेव्हा होते, आता संकल्प नाही आणि संकल्प नाही म्हणून झोपलेला नाही, जागृतीत आहे, पण संकल्पाची शून्यता आहे. अशा वेळेस परमात्म स्वरूपाचाच भोग चालला हे स्पष्ट होतं. कारण जेव्हा संकल्परहित अवस्था असते तेव्हा आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं स्पष्टीकरण झालेलं असतं. तोच उघडा झालेला असतो. तो सतत उघडा आहे, पण संकल्पाने झाकला आहे. संकल्प बाजूला निघाले की परमात्मा उघडाचे उघडाच आहे. म्हणून संकल्प जाळण्याचे अनुसंधान हे साधन आहे. हे आंतरिक साधन आहे, हे ज्याचे त्यालाच कळणारे आहे. संकल्प मुळावर घाव घालणारे आहे, संकल्पाचे निर्मूलन करणारे आहे, हे स्मरणरूप आहे. आता याच्यात एक पाहिलं की या सगळ्या गोष्टी आपल्या पुढं आल्यात. जर अनुसंधान पक्क टिकलं तर संकल्प जळतो. म्हणून अनुसंधान हे साधन झालं. कशाचं, संकल्प काढून टाकायचं. हे इतकं दाखवलं की हे सगळं व्हायचं आहे आंतरिक साधने ज्याची त्याला कळणार आहे. म्हणजे ज्याचे त्याचे उठणारे संकल्प संपवले कोणी त्यानं. म्हणजे एरवी आपण काय करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, ह्याला सांघिकता तरी. कीर्तनकाराला टाळकरी पाहिजेत, पखवाज पाहिजे, विणा पाहिजे, या सगळ्यावर आहे. प्रवचनाला निदान ऐकायला श्रोते पाहिजे, सांगणारा सांगेल तरी, पण श्रोतेच नसले तर कोणाला सांगेल. पण हिथं कोणी लागत नाही. हिथं ज्याची त्यांनी करायचं आहे, ज्याचा त्याचा अभ्यास आहे. आणि त्या अभ्यासात आपलं काय झालं, आपण संकल्पातच आहेत का संकल्परहित झालो हे कोणाला कळणार आहे, ज्याला त्याला. म्हणजे आपली प्रगती कुठून कुठपर्यंत झाली. आपल्याला अजून काय आहे की जरासं काही लक्ष जायला लागलं की संकल्पच उठतात. असं कळालं की अजून कमीच आहे, अजून आपल्याला खूप काय आहे, 8 तास करावे लागतील. आणि आता संकल्प उठतच नाहीत. म्हणजे कळायला लागलं की आपलं साधन बरोबर झालं, आपलं अनुसंधान बरोबर टिकलं. हे ज्याची त्यालाच आहे. परीक्षक तोच, परीक्षा देणारा परीक्षार्थी तोच, आणि पास का नापास सांगणारा कोण, तोच आहे. सगळं ते एकाकडेच आहे. त्यांनीच आपल्या साधनेच्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तेवी सदाभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जाहो. नाठवोनी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण नाही मध्ये. 2 प्रमाण आले. पहिलं प्रमाण ओवी, माऊलींची ज्ञानेश्वरीतली 8व्या अध्यायातली ओवी. हे कुठं आहे, तर जिथं त्याचा सदाभ्यास सुरू झाला. म्हणजे जो अभ्यास आहे तो कोणाचा आहे, तर परमात्म स्वरूपाशी. त्यावेळेस चित्त कुठं राहावं लागतं, सदाभ्यासाच्या वेळेस परमपुरुष. परमपुरुष म्हणजे परमात्मा, त्याच्याकडं. परमपुरुषाची मोहर म्हणजे ती खूण आहे. कोणती खूण आहे, तर परमपुरुषाकडंच चित्त गेलेलं आहे.
आणि मग तिथं मात्र काय झालं, चित्त तिथं टिकून राहिलं तर खरा अभ्यास सुरू झाला. आता तो अभ्यास त्याचा एकदा सुरू झाला की वरचं शरीर आहे की नाही काही नाही, त्याचे मग शरीर राहो अथवा जावो. असं काय आहे की किती वेळा झालं. एक उदाहरण सांगतात की रामकृष्ण परमहंसाला पायाला झालेल्या ह्याच्यापासून जो काही उभा राहिलं होतं आजार, त्याचं ऑपरेशन करायचं होतं. म्हणून डॉक्टरकडे गेले, ऑपरेशनसाठी तयारी व्हायची. मग भूल द्यायला लागले. ते म्हणले नका देऊ भूल मला. अहो असं कसं, भूल नाही दिली तर ते चिरफाड करायची म्हणलं तर कसं. आत्ता जसं आहे त्याच्यापेक्षा त्यावेळेस अवघड होतं, मोठी चिरफाड व्हायला लागली होत असायची. म्हणजे तुम्ही काही करू नका. आता त्या डॉक्टरना माहीतच होतं की हे सामान्य नाहीत. त्यांचं ऐकलं आणि ह्यांनी त्याची चिरफाड केली, काय असेल त्यातलं काढून टाकलं, हुससुद्धा केलं नाही त्यांनी. म्हणजे काय झालं की ते जे काही शरीराला होत आहे तिकडं कुठल्याच प्रकारचं चित्त नव्हतं. शरीर काय करतं आहे ते करो. जे काही हे संवेदना आहेत त्या संवेदना कोण आणून देतं. तळपायाला मोडलेला काटा लगेच आपल्याला बुद्धीपर्यंत कळतो. कोण आहे त्याला कारण, तर हे सगळ्या संवेदना आहेत, त्याची लगेच जातं. मनुष्य लगेच आपल्या तळपायाला काटा मोडलेला कसा निघेल ह्याचा विचार करू लागतो. तशा संवेदना आहेत. कुठं झालं, पायात होऊ नाही तर हाताला होऊ, संवेदना लगेच होतात वेदनेच्या. पण इथं काहीसुद्धा नाही. बरं ते झाल्यावरही जखम मोठी, त्याचंही त्यांना काही वाटलं नाही, कारण त्यांनी शरीराकडचं चित्त सगळं काढून घेतलं. हे जसं एखाद्या साधू पुरुषाने केलं आहे तसं करता करता अभ्यासूला अगदी तेच प्रयोग करायचेत असं नाही. त्यांनी कसं चिरफाड करून घेतली आता आम्ही पण बघतो असा भाग नाही, पण तुमचा अभ्यास तरी त्या पद्धतीचा झाला पाहिजे. आता तुकोबारायचं प्रमाण आलं, नाठवोनी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण नाही मध्ये. आता अवसान म्हणजे मधलं जे काही आहे तो कुठला किती तर क्षणाचाही अवसान नाही, क्षणाचाही वेळ जात नाही. इतकं चिंतन त्या देहाच्या ठिकाणी राहिलं आहे की कोणाचं, तर जे परमात्मा स्वरूपाचं. नाठवोनी देह, स्वतःच्या देहाचं काही तिथं नाही, फक्त पायाचं चिंतन आहे. आता इथं कसं आहे की तुकोबाराय सगुण भक्तीचे आहेत, त्यामुळं पांडुरंगाच्या चरणाचं इतकं त्या ठिकाणी राहिलं आहे की देहाचा आठवण आहे, फक्त पायच त्या ठिकाणी आठवतात. असा संतांचा अनुसंधानाचा अर्थ आहे. ज्या अनुसंधानाने शरीरभाव नष्ट करून टाकला तो ब्रह्मभाव उपस्थित होणे हे अनुसंधान आहे. ब्रह्मभाव आणि ब्रह्म यात अंतर ते कसले असणार. आता त्याच्याकडं हा अनुसंधानाचा अर्थ असा की शरीरभाव निघून गेला आणि ब्रह्मभाव जागा झाला की खरं अनुसंधान सुरू झालं. म्हणजे ब्रह्म आणि भाव हे दोन राहिलेच नाहीत, सगळे एक झाले. हेच त्याचं काय आहे, अनुसंधानाचं परिपक्वता आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.